सो आपला इंडियन एज्युकेशन सिस्टम हा सुरुवातीपासून हा जॉब माइंडसेटने रेडी आहे, राईट. म्हणजे कोणी इंजिनियर जरी झाला तरी तो गव्हर्नमेंटच्या एक्झाम देतो, 3-4 वर्ष देतो, फेल होतो, तरी पण त्याच्यामध्ये ते मोटिवेशन राहतं की मी पुन्हा एक एक्झाम देऊ आणि एक क्लिअर करू, गव्हर्नमेंटची नोकरी मिळेल. एवढा स्ट्रगल तो 4 वर्ष तो त्या एक्झाम प्रिपरेशनमध्ये स्ट्रगल करायला तयार आहे, पण तो स्ट्रगल एका बिझनेसमध्ये करायला तयार नाही आहे. सो आय थिंक ओव्हर द इयर्स आपण बघू की डिग्रीची व्हॅल्यू कमी होईल. एक ट्रेडिशनल इंजिनिअरिंग किंवा ट्रेडिशनल MBA करायची व्हॅल्यू कमी होईल, पण जे लोक प्रॅक्टिकल नॉलेजवरती फोकस करून नॉलेज काहीतरी डिग्री मिळवत आहे किंवा मे बी सम एज्युकेशन घेत आहे, त्यांची व्हॅल्यू खूप ओव्हर द इयर्स आपल्याला दिसेल की हे लोक खूप पुढे जाईल. एव्हरीबडी इज ऑन फेसबुक, इंस्टाग्राम. सो तिथं सारखं AIचा सारखा भडीमार असतो. सो लोकांना वाटतं की हे एकच सेक्टर आहे, त्याच्यात सगळं होणार आहे. पण ते सोडून अजून असे कुठले सेक्टर्स तुमच्या बघण्यात आले ते की ज्याचं फ्युचर AI सारखंच ब्राईट आहे? नमस्कार, हॅलो आणि वेलकम. अनुभवांकाच्या दुसऱ्या सीझनमध्ये तुमचं स्वागत आहे. दुसऱ्या सीझनची सुरुवात जशी आपण पहिली केली होती बिझनेसने, तशीच ही सुद्धा करतो आहोत. त्यासाठी आपण आज एका ऑन्ट्रप्रिनरला बोलवलं आहे. त्यांचं नाव आहे श्रीराम चांडक, जे उद्योगवर्धिनीचे CEO आहेत. नेमकं ऑन्ट्रप्रिनरशिपमध्ये काय शिकलं पाहिजे, आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये ऑन्टरप्रिनरशिप आली पाहिजे की नाही, बिझनेस स्किल्स शिकवल्या पाहिजे की नाही, स्टार्टअप म्हणजे काय असतं, या सगळ्या गोष्टींवर आज आम्ही चर्चा केली आणि खूप एक्सायटिंग चर्चा आहे, खूप एक्सायटिंग. तुम्हाला सुद्धा खूप नवीन इन्साईट्स मिळतील. सो एपिसोड शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, जेणेकरून पुढचे जे एक्सायटिंग व्हिडिओज येणार आहेत, एपिसोड्स येणार आहेत, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. ओके, हॅलो सर, थँक्यू. तुम्ही आज आलात वेळात वेळ काढून. वेल, ॲक्च्युली ना माझ्या डोक्यात पण आणि बऱ्याच लोकांच्या डोक्यात सुद्धा ना स्टार्टअप, ऑन्टरप्रिनरशिप आणि त्याच्याबद्दलचं एज्युकेशन याच्या बाबतीत बरेचसे क्वेश्चन्स आहेत आणि त्याच्याबद्दलच आपण आज बोलणार आहे. पण ते सुरू करण्याच्या आधी आपण इवन मला सुद्धा हे समजून घ्यायचं आहे की नेमकं आपण ना स्टार्टअप म्हणजे काय, तुमच्या मते स्टार्टअप काय असलं पाहिजे आणि त्याची डेफिनेशन काय असली पाहिजे? सो बऱ्याचशा लोकांमध्ये स्टार्टअप आणि एक जे ट्रेडिशनल बिझनेस आहे, MSME आहे, यांच्यामधला डिफरन्स समजत नाही. स्टार्टअप हा थोडा टेक्नॉलॉजी ओरिएंटेड असतो, स्केलेबल बिझनेस असतो, वेअरएज MSME हा कन्सिस्टंट प्रॉफिट ड्रिव्हन असेल, बट तो एवढा स्केलेबल नाही आहे. म्हणजे लेट्स से फॉर एक्झाम्पल एक स्टार्टअप म्हणजे टेक्नॉलॉजी बेस्ड, राईट. सो आता जसं उबर आहे किंवा ओला कॅब्स आहे, तर त्यांनी काय बिझनेस केला की ते स्वतः कुठली ट्रेडिशनल त्यांनी टॅक्सी हायर नाही केली किंवा स्वतःची परचेस नाही केली, पण त्यांनी एक प्लॅटफॉर्म बनवलं की ज्याच्यामध्ये टॅक्सी ड्रायव्हर कनेक्ट केले, पॅसेंजर्स कनेक्ट केले आणि त्या मॉडेलमुळे ते अक्रॉस इंडिया कुठे पण तो इम्प्लिमेंट करू शकताय. वेअरॲज एक ट्रेडिशनल MSME बिझनेस काय आहे की मी स्वतः टॅक्सी घेतली आणि मी त्याचा EMI भरतोय वगैरे, मला दररोज कस्टमर्स मिळत आहे, ऑल्दो मी प्रॉफिटेबल आहे, पण मी एक माझा बिझनेस हा एका टॅक्सीपुरतं मर्यादित आहे. सो हा डिफरन्स आहे एक स्टार्टअपमध्ये आणि एक MSMEमध्ये. सो इट अप्लाइज टू एव्हरीवेअर. म्हणजे तुम्ही एखादा मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी उद्या ओपन केली, राईट. सो मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीमध्ये पण तुमचा एक स्कोप लिमिटेड आहे की एवढेच नंबर ऑफ तुम्ही प्रोडक्शन करू शकतात किंवा तोच प्रॉडक्ट त्याची कॅपॅसिटी व्हॉल्यूम हा लिमिटेड आहे जेवढी तुम्ही मशिनरी इन्स्टॉल्ड आहे. पण जेव्हा तुम्ही त्याला ॲज अ टेक्नॉलॉजी स्टार्टअप किंवा स्टार्टअप स्केलेबल करतात, सो त्या अँगलमध्ये जर का तुम्हाला घेऊन जायचं असेल तर असं मॉडेल पाहिजे की तुम्ही मल्टिपल मॅन्युफॅक्चरिंग युनिटसोबत तुम्ही पार्टनरशिप्स केलेलं आहे आणि तुम्हाला जेवढं प्रोडक्शन करायचं आहे तेवढं तुम्ही त्यांना ऑर्डर्स देऊन करू शकतात, राईट. सो इन दी एंड तुम्ही प्रोडक्टच बनवताय, पण तुमचा मॉडेल हा स्केलेबल आहे. स्केलेबल ॲज इन स्केलेबल म्हणजे काय असतो की तुमचा मार्केट हा खूप मोठा आहे, नॉट लिमिटेड टू एक पर्टिक्युलर सिटी पुरता, तुमच्या लोकल एरिया पुरता. तुमचा मार्केट हा अक्रॉस इंडिया होऊ शकतो, अक्रॉस द वर्ल्ड होऊ शकतो. तुमचे प्रोडक्ट लाईनअप, नंबर ऑफ प्रोडक्ट लाईनअप होऊ शकतात. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन अ स्टार्टअप अँड अ ट्रेडिशनल MSME बिझनेस. स्टार्टअपला पोटेन्शियल खूप आहे, ग्रोथ पोटेन्शियल, तुम्ही खूप मोठं होऊ शकतात, पण रिस्क पण तेवढीच आहे, फेल्युअरचे चान्सेस पण तेवढेच असतात.
म्हणजे आता आपण असं समजू शकतो की बरेच आता जसं आपलं स्टार्टअप आहे, एज्युकेशन स्टार्टअपमध्ये आपण काम केलं आहे. सो जे स्टार्टअप करतायत किंवा जे म्हणजे ज्यांना सुरुवात करायचं आहे काहीतरी त्यांचं स्वतःच्या डोक्यात, बऱ्याच लोकांच्या डोक्यात आयडिया असतात की मी हे करेल ते करेल, ते डोक्यातच बऱ्याच लोकांच्या राहतात, एक्झिक्यूट होत नाही. पण ज्यांना एक्झिक्यूट करायची खरंच इच्छा आहे पण त्यांना माहिती नाही आहे, मग अशा लोकांसाठी एज्युकेशन, त्या ऑन्टरप्रिनरशिपचं किंवा स्टार्टअपचं एज्युकेशन घेणं किती महत्त्वाचं आहे? आता मी फर्स्ट ऑफ ऑल माझा एक्झाम्पल देतो, की माझा एज्युकेशन इंडस्ट्रीचा जो माझा बिझनेस आहे, त्याला मी एक ट्रेडिशनल बिझनेस करून स्टार्टअपमध्ये कसं कन्व्हर्ट केलं. सो अर्लियर आमचं एक फिजिकल इन्स्टिट्यूट एका सिटीमध्ये बेस्ड आहे, राईट. तिथे आमचं लिमिटेड क्लासरूम आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे. आमची कॅपॅसिटी वॉज 100 स्टुडंट्स पर मंथ, 200 स्टुडंट्स पर मंथ तेवढीच होती. पण मी जेव्हा त्याला ऑनलाईनमध्ये शिफ्ट केला, सो त्याच्यामुळे माझी कॅपॅसिटी आज लिमिटेड नाही राहिली. त्याच्यामुळे माझी कॅपॅसिटी आज मी 1000 स्टुडंट्स पर मंथ पण ट्रेन करतो. आज जेव्हा फिजिकल क्लासरूम आहे, तर कॅपॅसिटी इज लिमिटेड टू जस्ट दॅट पर्टिक्युलर सिटी ऑडियन्स. पण ऑनलाईन शिफ्ट केल्यामुळे माझे ऑडियन्स अक्रॉस इंडिया झाली. सो हा पर्सनली मी पण एक्सपिरियन्स केला आहे, की एक ट्रेडिशनल बिझनेसवरून मी एक स्टार्टअप स्केलेबल बिझनेसमध्ये कन्वर्ट केलं. नाऊ कमिंग टू द क्वेश्चन ऑफ वाय एज्युकेशन रिक्वायर्ड आहे, इम्पॉर्टंट आहे या एंटरप्रेन्योरशिप फील्डमध्ये. सो एक जेव्हा तुम्हाला बिझनेस रन करायचा आहे, स्टार्टअप रन करायचा आहे, सगळ्यात पहिले प्रॉब्लेम आयडेंटिफाय करता आला पाहिजे, की तो प्रॉब्लेम खरोखर आहे का नाही. मोस्ट स्टार्टअप फेल होतात कारण त्यांना प्रॉडक्ट मार्केट फिट नाही भेटत. प्रॉडक्ट मार्केट फिट म्हणजे तुम्ही एखाद्या प्रॉडक्टचं सोल्युशन बनवा, एखाद्या प्रॉब्लेमला तुम्ही सोल्युशन बनवला, पण त्या सोल्युशनला कस्टमरच पेईंग नाही आहे, पे करत नाही आहे, तर तुम्हाला तो प्रॉडक्ट मार्केट फिट नाही आहे. बरेचसे इंडियामध्ये जे आहे, काय होतं, की माझा पर्सनल प्रॉब्लेम मी फेस करतोय, तर त्याच्यावरती ते सोल्युशन बनवायला सुरुवात करतात. पण तो प्रॉब्लेम तुमच्यासारखे अजून किती लोकं फेस करताय? जर का तुमच्यासारखे अजून 100 लोकं फेस करताय, म्हणजे त्याला एक बिझनेस अपॉर्च्युनिटी म्हणून आपण बघितलं पाहिजे. पण आज जर का तुमचा पर्टिक्युलर प्रॉब्लेमच आहे, तर तुम्ही म्हणजे अल्टिमेटली तुमच्या बिझनेसला कस्टमर पाहिजे, राईट? तुम्ही स्वतः तर तुमच्या बिझनेसला कस्टमर होणार नाही. सो ते प्रॉब्लेम बिझनेस अपॉर्च्युनिटीमध्ये कसं कन्व्हर्ट करता आलं पाहिजे, याचं एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे. सो सगळ्यात आधी प्रॉडक्ट मार्केट फिट समजलं पाहिजे. मार्केट साईज कॅल्क्युलेट करता आली पाहिजे, की याचं किती मोठं पोटेन्शियल आहे. आपण शार्क टँकमध्ये म्हणतो टोटल ॲड्रेसेबल मार्केट, सर्व्हिसेबल ॲड्रेसेबल मार्केट. सो टोटल मार्केट किती मोठं आहे. म्हणजे आता तुम्ही सपोज ट्रान्सपोर्टेशनमध्ये, राईट. सो मी उबरसारखा एक मोबाईल ॲप बनवलेला आहे. सो त्याचं टोटल मार्केट खूप मोठं आहे. ट्रान्सपोर्टेशन सेक्टरमध्ये येतो. पण त्याचा एक लोकल मार्केट हा तुमच्या सिटीपुरता मर्यादित आहे. देन हळूहळू तुम्ही त्याच्यामध्ये वाढवू शकतात. सो एज्युकेशन ॲज इन या फील्डमध्ये तुम्हाला बिझनेसमध्ये येण्याच्या आधी तुम्हाला खूप पूर्वतयारी करायची गरज आहे. तर तुम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंट, त्याच्यानंतर त्याचं मार्केट साईज, मग त्याच्यानंतर तुमचा जो सोल्युशन आहे, त्या सोल्युशनचं मग जर का सर्व्हिस असेल, तर त्याची प्राइसिंग बरोबर असली पाहिजे. त्याच्यामध्ये एवढे सारे युनिक फीचर्स पाहिजे, की जे अदर कॉम्पिटिटर्स कोणी करत नाही. त्याच्यामध्ये कोणी सोल्युशन्स प्रोव्हाईड करत नाही आहे. त्याच्यानंतर तुमचा जो रेव्हेन्यू मॉडेल आहे, बिझनेस मॉडेल आहे, तो पण काहीतरी युनिक पाहिजे. आज आता आपण बघितलं तर सुरुवातीला जेव्हा नेटफ्लिक्स येणार होतं, त्याच्या आधी सगळे DVD, CDजमध्ये चालायचं. सो त्यांनी काय काम केलं, कॉन्टेंटच दाखवत आहे. लोकांना कॉन्टेंट, पिक्चर्स दाखवत आहे. पण त्यांनी ते सबस्क्रिप्शन मॉडेलमध्ये शिफ्ट केलं आणि तो बिझनेस त्यांनी ऑनलाईन म्हणजे क्लाउडवरती शिफ्ट केला. सो ऑल्दो CDने पण तुम्ही पिक्चर बघू शकतात, Netflixने बघू शकतात. पण Netflixला सबस्क्रिप्शन मॉडेलमध्ये शिफ्ट केल्यामुळे त्या कस्टमर रिकरिंग रेव्हेन्यू देतोय. दर महिन्याला त्याला रेव्हेन्यू द्यायचंच आहे युजरला. ॲट द सेम टाईम युजरला खूप सारे ऑप्शन्स झाले कॉन्टेंट बघण्याचे. एक DVD घेतली तर तोच पिक्चर मी कित्येक वेळा बघणार आहे, तर त्याला ऑप्शन नाही आहे. सो बिझनेस मॉडेल पण खूप चेंज होत आहे. आज प्रत्येक कॅटेगरीमध्ये नवीन बिझनेस मॉडेल्स येत आहे. रिअल एस्टेटमध्ये पण आजकाल कोवर्किंग स्पेसचा ट्रेंड आलेला आहे. सो लोकांना गरज नाही आहे एक बिझनेस सुरू करायच्या आधी मी फिजिकल ऑफिस घेऊ, मी सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभा करू, काही गरज नाही आहे. आज तुम्ही डे 1 पासून जर का तुमच्याकडे सगळं ऑफिस स्पेस रेडी आहे,
तुम्हाला फक्त येऊन काम करायचं आहे तिकडे. सो बिझनेस मॉडेल पण खूप सारे चेंज होत आहे. सो तो एक्झिस्टिंग बिझनेसेस तुम्ही मॉडेल्स चेंज केले तर होऊ शकतो. पण याच्यासाठी एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे. ते समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला असं पर्सनली वाटतं का, की आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये एंटरप्रेन्योरशिप किंवा स्टार्टअप जवळपास मला वाटतं नाण्याच्या 2 बाजूच आहेत. पण जर एखाद्या व्यक्तीला लहानपणापासूनच या गोष्टी त्याच्या अभ्यासक्रमात जर दिसल्या, तर त्याचा काही फरक पडू शकतो का? तुमचं त्याच्यात काही पर्सनल मत आहे का? राईट. सो आपला इंडियन एज्युकेशन सिस्टम हा सुरुवातीपासून हा जॉब माइंडसेटने रेडी आहे. राईट. म्हणजे कोणी इंजिनियर जरी झाला तरी तो गव्हर्नमेंटच्या एक्झाम देतो, 3-4 वर्ष देतो, फेल होतो. तरी पण त्याच्यामध्ये ते मोटिवेशन राहतं की मी पुन्हा एक एक्झाम देऊ आणि एक क्लिअर करू, गव्हर्नमेंटची नोकरी मिळेल. सो म्हणजे एवढा स्ट्रगल तो 4 वर्ष त्या एक्झाम प्रिपरेशनमध्ये स्ट्रगल करायला तयार आहे. पण तो स्ट्रगल एका बिझनेसमध्ये करायला तयार नाही आहे. राईट. आता तुम्ही दोघांमध्ये खर्च आहे. गव्हर्नमेंट एक्झाम प्रिपरेशन करते तर 4 वर्ष तुमचं क्लासेसची फी, बरेच काही एक्सपेन्सेस होत आहे. पण लोकांना काय आहे, की सुरुवातीपासून आपल्या इथे एज्युकेशनमध्ये एंटरप्रेन्योरशिपला कधी व्हॅल्यू दिलीच गेलेली नाही. कायम तुम्ही जॉब करा. आपल्या घरच्यांचे पण पॅरेंट्स पण तेच म्हणतात ना, की तुम्ही इंजिनिअरिंगला पाठवतोय, याच्यानंतर तुला जॉब मिळायला पाहिजे. पण आज सिच्युएशन अशी आहे, की इंडियामध्ये 10% प्लेसमेंट रेट आहे. म्हणजे एम्प्लॉय होतात इंजिनियर झाल्यावरती. आता AI वगैरे आलेला आहे. तर IT चं एक रिक्रुटमेंट पण कमी झाले. आता तो रेट 6% वरती आलेला आहे. म्हणजे 100 पैकी फक्त 6 लोकं हायर होतात आणि त्या 6 लोकांची स्टोरीने आपण इन्स्पायर होतो आणि काहीतरी करायला जातो. पण आज इंडियामध्ये खरोखर बघितलं गरज आहे तर ती एंटरप्रेन्योरशिपची, बिझनेसेसची. एवढ्या गव्हर्नमेंटच्या फेवरेबल पॉलिसीज आहे स्टार्टअप्स करण्यासाठी, बिझनेसेस सुरू करण्यासाठी. पण ते कम्प्लिटली इग्नोर्ड आहे. सो यासाठी माइंडसेट म्हणजे बिझनेसमध्ये येण्यासाठी तुमचा सगळ्यात आधी माइंडसेट प्रिपेअर झाला पाहिजे. माइंडसेट म्हणजे की रिस्क टेकिंग कॅपेबिलिटी आहे किंवा बिझनेसमध्ये फेल्युअर तुम्ही कायम फेस करू शकता. तर फेल्युअरमधून पण तुम्हाला बाहेर येणं आहे किंवा तुम्हाला गिल्टी फील नाही झालं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला जो प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲटिट्यूड पाहिजे. म्हणजे कुठल्याही प्रॉब्लेममध्ये अपॉर्च्युनिटी असते बिझनेसची. तर तो प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲटिट्यूड पण असलं पाहिजे. म्हणजे हे काही फाउंडेशन गोष्टी आहे, की ज्या इन्व्हॉल्व झाल्या पाहिजे. मग ओव्हर द पिरियड जसं तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये जाल तर तुम्हाला थोडंसं बिझनेस ओरिएंटेड एज्युकेशन दिलं पाहिजे त्या इंडस्ट्री स्पेसिफिक. आता सपोज कोणी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये आहे. सो त्याला त्याला पॉवर सेगमेंटमध्ये, रिन्युएबल एनर्जी, सोलारमध्ये काय बिझनेस अपॉर्च्युनिटी आहे, त्याच्याबद्दल थोडं नॉलेज दिलं पाहिजे. म्हणजे सोलारचा बिझनेस सुरू करायचा आहे, तर तुम्ही कसं कोटेशन बनवू शकतात, कसं तुम्ही कस्टमरला पिच करू शकतात, सोलार सिस्टम कसं डिझाइन केलं पाहिजे, कस्टमरला कसं कन्व्हिन्स केलं पाहिजे, हे गोष्टींचं नॉलेज देणं इम्पॉर्टंट आहे. आता आमच्याचकडे एक मुलगा होता, त्याने 8 वर्ष जॉब केला आणि आमच्याकडे त्याने एक सोलारचा प्रोग्राम अटेंड करत होता. ड्युरिंग द कोर्स त्याने 4 साइट्स मिळवल्या, 4 प्रोजेक्ट्स मिळवल्या ड्युरिंग द कोर्स. आणि कोर्स झाला लगेच त्याने मोठा 200 स्क्वेअर फीटचा ऑफिस पण घेतला. कारण त्याला या गोष्टींचं नॉलेजच नव्हतं, एज्युकेशनच दिलेलं नव्हतं. सो म्हणजे बिझनेस नॉलेज हा थोडा वेगळा आहे. बिझनेस नॉलेज हा म्हणजे थोडं कस्टमर पॉइंट ऑफ व्ह्यूने आपल्याला ती थॉट प्रोसेस आली पाहिजे, की कस्टमरची गरज काय आहे ते ओळखता आली पाहिजे, मार्केटची नीड काय हे ओळखता आली पाहिजे. हा एज्युकेशनमध्ये जर का इन्व्हॉल्वमेंट यायला सुरुवात झाली, गव्हर्नमेंट स्कीम, सबसिडी काय आहे, इन्सेंटिव्ह किंवा काय पॉलिसीज आहेत त्याचं नॉलेज मिळालं पाहिजे. त्याच्यानंतर फायनान्शियल नॉलेज म्हणजे तुम्हाला एक बिझनेस करायचं आहे तर तुम्हाला फायनान्सेस पण मॅनेज करता आले पाहिजे. तर त्याचं नॉलेज आहे. प्रॉफिट मार्जिन्स आहे, कसं प्रॉफिट एन्शुअर करणं की हे आहे. त्याच्यानंतर टीम मॅनेजमेंट, ॲक्च्युली सगळ्यात इम्पॉर्टंट हे स्किल आहे की टीम कशी मॅनेज करायची. आपल्याला म्हणजे लोकांचे इमोशन्स समजायचे, त्यांचे पेन पॉईंट समजायचे, त्याच्यानुसार आपल्याला टीम मॅनेज करायची आहे. सेल्स, कस्टमरला कन्व्हिन्स कसं करणं, कारण एंटरप्रेन्योरचा नंबर 1 रोल हा आहे की सेल्स करणं. तर सेल्स करण्यासाठी तुम्हाला कस्टमर आणि म्हणजे लोकं काय करतात युजुअली स्वतःची स्टोरी सांगत बसतात. पण कस्टमरला एक्झॅक्टली काय पेन पॉइंट आहे, तो पेन पॉइंट समजून माझं सोल्युशन त्या पेन पॉइंटला कसा कनेक्ट होतोय. जर का अशा प्रकारे तुम्ही पिच केलं, तर कस्टमर लाईकली कन्व्हर्ट पण होऊ शकतो. सो एंटरप्रेन्योरला खूप सारे स्किल्स असणं इम्पॉर्टंट आहे
आणि हे स्किल्स काय एका दिवसात नाही मिळत, हे ओव्हर द पिरियड हे नर्चर होत जातात. सो आय थिंक हे एज्युकेशन पण खूप इम्पॉर्टंट आहे. हा क्वेश्चन मी याच्यासाठी विचारला की मी यूट्यूबवर व्हिडिओ बघितला होता स्कूल ऑफ लाईफ म्हणून एक आय गेस असंच काहीतरी नाव आहे चॅनलचं. तर त्याच्यात त्याने सांगितलं होतं की एक्झिस्टिंग एज्युकेशन सिस्टीममध्ये जर का तुम्ही त्यांना सगळे ऑप्शन्स शिकवले रादर दॅन जे आपण ट्रॅडिशनली शिकतो की बुवा तुमचे रिलेशनशिप्स कसे तुम्ही हँडल केले पाहिजे. तुम्ही जर बिझनेस ओरिएंटेड किंवा जॉब ओरिएंटेड जाणार असाल, कारण सगळेच जण बिझनेस करत नाही, काही लोक जॉब करतात, काहींचं ॲस्पिरेशन ते की बुवा मला जॉब किंवा मला या इन्फोसिसमध्ये इथं लागायचं. सो त्याच्यासाठी जे फेल्युअर्स तुम्हाला येतात किंवा त्याच्यासाठी जे तुम्ही अटेम्प्ट सारखे करतात, सो हाऊ टू फेस हे जर का मला वाटतं त्यांना एज्युकेशन शाळेच्याच ड्युरेशनमध्ये दिले जे ते हळूहळू मॅच्युअर होत असतात, मला वाटतं तो फरक खूप नक्की त्याच्यामध्ये पडू शकेल. आणि मगाशी जो तुम्ही एक मुद्दा सांगितला की फेल्युअर्स येतात किंवा ऑन्टरप्रिन्युअर्सला, आणि स्टार्टअप ऑन्टरप्रिन्युअर म्हटलं की फेल्युअर सक्सेस आहेच. आता हे जे ऑन्टरप्रिन्युअर्स आहेत, आत्ता तर आपण शिक्षणाबद्दल बोललो की एज्युकेशन असलं पाहिजे, पण शिक्षण देऊन सुद्धा काही लोक बनत नाही बिझनेसमॅन, तो पण एक भाग आहे. सो हे उपजत असतं म्हणजे बॉर्न टॅलेंट असतं का त्यांना तुम्हाला घडवता येतं एज्युकेशन देऊन? तुम्ही ते ऑलरेडी लोकांना एज्युकेट केलेलं आहे, सो त्याच्यात तुमचा काय एक्सपिरियन्स आहे? सो सी आता इलॉन मस्क वर्ल्ड रिचेस्ट पर्सन आहे, पण त्याने पण कधी विचार नव्हता केला की मी बिझनेस करेल. तो ॲक्सिडेंटली बिझनेसमध्ये पडला. कारण त्याला एक कंपनी होती नेटस्केप नावाची, तेव्हा खूप टॉपमोस्ट IT कंपनी होती, तिथे त्याला जॉब नाही मिळाला, तर तो ॲक्सिडेंटली बिझनेसमध्ये पडला. आता वर्ल्ड रिचेस्ट पर्सनचा सुद्धा ॲम्बिशन नव्हता, तरी तो बिझनेस करू शकतो. याचा अर्थ हे की बिझनेस हे म्हणजे इनहेरंट नाही आहे, ते मिळू शकतं, ते होऊ शकतं. काय असतं की काही तुमच्यामध्ये त्या क्वालिटीज आहे, पण त्या क्वालिटीज चं तुम्हाला हे नाही आहे, रिअलायझेशन नाही, अवेअरनेस नाही आहे, आणि ती क्वालिटी बिझनेसमध्ये कशी अप्लाय होऊ शकते याचं अवेअरनेस नाही आहे. काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला शेअर करतो. आता जेव्हा कोणी वुमन आहे, कोणी हाऊसवाईफ आहे, ती पण एंटरप्रेन्योर होऊ शकते. का बरं? कारण एक बिझनेसमध्ये काय काय लागतं, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट लागतं, राईट? आता एक वुमन हाऊसवाईफ आहे, किचन हँडल करते, सगळे त्यांच्यामधले जे सगळे इन्ग्रेडियंट्स आहे, रॉ मटेरियल्स आहे, व्हेजिटेबल्स आहे, ते प्रॉपरली स्टोअर्ड असतं, ते कधी वेस्ट होत नाही, एक्सपायरी डेटच्या आधी ते खपून पण जातं, राईट? सो इन्व्हेंटरी मॅनेजमेंट जमतं. क्रिटिकल स्किल्स म्हणजे क्रिटिकल थिंकिंग किंवा क्रिएटिव्ह थिंकिंग. आता नवीन नवीन डिशेस बनतात, राईट? एक हाऊसवाईफ खूप साऱ्या एक्सपेरिमेंट्स करते किंवा रात्रीचं शिळं फ्रेश बनवून नवीन बनतं, तर ते क्रिएटिव्हिटी आहे, राईट? सो हे स्किल्स त्यांच्यामध्ये इनहेरंट आहे. क्रिएटिव्ह हे बिझनेसमध्ये हेच लागतात, पण त्याला आपण त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघत नाही. अजून एक मुलगा होता की जो आमच्याकडे आला की सर काय स्किल आहे तुझ्याकडे? आम्ही त्याला विचारलं, त्याला स्किल आहे, त्याला ते रिअलायझेशनच नव्हतं. मग विचारलं की बरं काय तू अचिव्हमेंट काय आहे? त्याने जस्ट मजाकमध्ये सांगितलं की सर मी खूप मुली पटवलेल्या आहे आत्तापर्यंत, म्हणजे मी 15-20 मुली पटवलेल्या आहे. तर म्हटलं अरे दिस इज युअर स्किल, कारण तुझ्यामध्ये ते कन्व्हिन्सिंग स्किल आहे. एक मुलीला पटवणं खूप अवघड गोष्ट असते, पण ते तुझ्यामध्ये ते कन्व्हिन्सिंग स्किल आहे, ते तू बरोबर अलाइन करतोय. आणि हेच बिझनेसमध्ये हेच आहे, तुला कस्टमर पटवायचं आहे, कस्टमरला कन्व्हिन्स करायचं आहे. सो बेसिकली काय की प्रत्येकामध्ये स्किल आहे, पण त्यांच्यामध्ये अवेअरनेस नाही, रिअलायझेशन्स नाही आहे. हे आणि काही गोष्टी आपण आत्मसात करू शकतो, आणि असं नेसेसरी नाही की तुमच्यामध्येच सगळे स्किल पाहिजे. आता काही लोकांमध्ये रिस्क टेकिंग कॅपेबिलिटीज आहे, ॲनालिटिकल स्किल्स आहे, बट मे बी त्यांच्यामध्ये मॅनेजमेंट स्किल्स नाही आहे. सो असं बिझनेसमध्ये को फाउंडर्स असतात. तुम्ही कोणी पार्टनर बघा, को फाउंडर बघा, किंवा तुमच्या अंडर तुम्ही टीम क्रिएट करा. जर का तुमच्यामध्ये सगळे स्किल्स नसेल असं तुम्हाला वाटतंय, तो तर हे तुम्ही को फाउंडर मिळून पण करू शकतात. आता एक एक स्टार्टअप आहे, खूप मोठी $1 बिलियन कंपनी आहे. सो त्यांनी काय केलं, एक पर्सनचा फायनान्स खूप स्ट्रॉंग होता आणि एक पर्सनचा रॉ मटेरियल सप्लाय चेनमध्ये खूप स्ट्रॉंग होता. दोघांनी मिळून सोबत आले. त्यांनी 5 वर्षामध्ये 8,000 लोकांची कंपनी एस्टॅब्लिश केली सोबत आल्यामुळे. कारण मग पण रोल्स डिवायडेड, की मी हेच काम करेल, तू हेच काम करेल. पण मग दोघांनी मिळून खूप मोठं एस्टॅब्लिश केलं, कारण एक कंपनीला आयडियली सगळे डिपार्टमेंट स्ट्रॉंग पाहिजे राहतात. सो मग
नॉट नेसेसरी की तुमच्यामध्ये ही गोष्ट सपोज तुम्हाला सेल्स मार्केटिंग नाही जमत आहे, तर मी नाही होऊ शकत असं नाही आहे. त्यासाठी मग यू हॅव अ को फाउंडर हू हॅज दॅट स्किल. एज्युकेशन सिस्टीम आणि इंडियामध्ये एज्युकेशन सिस्टीममध्ये किती चेंजेस होतील ते आपण बघूयात, किती त्याचा फरक पडतो, त्याच्यावर पण बोलूयात पुढे. पण एज्युकेशनमध्ये काही बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज आहेत का? त्या काही तुम्ही बघितल्यात, तुम्ही काही नोटीस केल्यात तुमच्या जर्नीमध्ये? सो एज्युकेशन इंडस्ट्री ही खूप मोठी आहे. याला आपण ॲज अ बिझनेस म्हणून पण बघितलं पाहिजे. त्याच्यामध्ये मेन इम्पॉर्टंट काय की आपल्याला निश आयडेंटिफाय करता आला पाहिजे. कुठल्याही बिझनेसमध्ये तुम्ही जाल तर एक सेगमेंट आहे, छोटा सेगमेंट. त्या निश सेगमेंटपासून तुम्ही सुरुवात करा. आज एज्युकेशन हा असा बिझनेस आहे की कोविड पण आला तरी एज्युकेशन लोकांचं थांबलं नाही. सो एक प्रायमरी नेसेसिटी बिझनेस आहे, नेसेसिटी थिंग आहे फॉर अ ह्युमन बिंग. सो हा बिझनेस कधीच जाणार नाही. म्हणजे AI जरी आला तर AI नंतर पण लोक काय म्हणतील की मला AI शिकायचं आहे. म्हणजे म्हणजे एज्युकेशन इंडस्ट्रीला कधीच मरण नाही आहे. थिंग इज की तुम्हाला निश आयडेंटिफाय करता आला पाहिजे. आणि एज्युकेशनमध्ये काय आहे की प्रत्येक एज ग्रुप, त्या एज ग्रुप तो कुठे प्रेझेंट आहे त्याच्यानुसार एज्युकेशन बिझनेस चेंज होऊ शकतात. तुम्ही एकदम लहान किड्सपासून बघितले तर आज जे न्यू पॅरेंट्स आहे त्यांना असं एज्युकेशन पाहिजे की क्रिएटिव्ह थिंकिंग मुलांमध्ये आली पाहिजे. लहान मुलांमध्ये त्यांना घोकंपट्टीवाला लर्निंग नको आहे, पण त्यांना काहीतरी न्यू पाहिजे. सो असे काही व्हाईट स्पेसेस आहे की ज्याच्यामध्ये एक्सपेरिमेंटल लर्निंग, एक्सपिरियन्शियल लर्निंग, की मी काहीतरी करून एक्सपिरियन्स करून ते मी शिकतोय. तर हे किड्समध्ये त्याच्या अपॉर्च्युनिटीज आता सध्या खूप आहे. जसं जसं तुम्ही हायर एजमध्ये येतात, तुम्ही 11-12च्या याच्यामध्ये येतात. सो त्याच्यामध्ये तुम्हाला आजकाल तर तुम्ही बघा जे एज्युकेशन नाही, एक्झाम प्रिपरेशनचे जे क्लासेस चालतात, किती मोठा बिझनेस आहे. म्हणजे मी एक जस्ट बिझनेस बघितला विच टेक्स ₹4,00,000 पर मंथ फॉर 2 इयर्स मुलांकडून. 2 वर्षाचं 4,00,000 घेतात आणि 1,200 मुलं त्याच्याकडे काम करतात. म्हणजे 50 करोडचा बिझनेस करतो आणि फक्त त्याचा ऑफिस स्पेस किंवा त्याचं क्लास म्हणजे एका बिल्डिंगमध्ये सगळा बिझनेस आहे त्याचा. सो त्याच्यामध्ये खूप अपॉर्च्युनिटीज आहे. त्याच्यानंतर तुम्ही स्किल डेव्हलपमेंट आहे. म्हणजे स्किल डेव्हलपमेंट म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये पण खूप सेगमेंट्स आहे. तुम्ही जेव्हा ग्रामीण भागात काम कराल, टियर 2, टियर 3मध्ये काम कराल, तर तिकडचं स्किल रिक्वायरमेंट वेगळं आहे. तिकडे मे बी मेकॅनिकल किंवा ब्ल्यू कॉलर स्किल रिलेटेड खूप जास्त गरज आहे. पण जसं तुम्ही थोडं अर्बन एरियाजमध्ये, सिटीजमध्ये याल, तिथे थोडे व्हाईट स्कॉलर स्किलिंग म्हणजे मग आजकाल AI असेल किंवा कोडिंग असेल, ग्राफिक डिझायनिंग असेल, ते स्किल सेट्समध्ये ट्रेनिंग देण्याची गरज आहे. त्याच्यानंतर तुम्ही कॉलेज बिझनेस आहे. आज सगळे कॉलेजेस, इंजिनिअरिंग कॉलेजेस हे प्युअरली फोकस्ड आहे प्लेसमेंट्स रिलेटेड किंवा ट्रेडिशनल युनिव्हर्सिटीचं करिक्युलम फॉलो करणार आहे. पण जर का तुम्ही न्यू एज काही बिझनेस बनवला, न्यू एज प्रॅक्टिकल फोकस्ड कोर्सेस रन केले, सो त्याच्यासाठी पण एक खूप चांगला ऑडियन्स आहे. त्याच्यानंतर तुम्ही नेक्स्ट स्टेजमध्ये तुम्ही वर्किंग प्रोफेशनल आहे, तर प्रत्येकाला अपस्किल करायची गरज आहे. तर तिथे पण एक अपस्किलिंगचे काही प्रोग्राम्स असतील. त्याच्यानंतर काही लीडरशिप रिलेटेड आहे, कारण एका सर्टन एजनंतर तुमचे कोर स्किल्सपेक्षा तुमचे मॅनेजमेंट स्किल्स कसे आहे, तुम्ही लीडरशिप कसं करू शकता ते इम्पॉर्टंट आहे. सो ते स्किल्समध्ये फर्दर जाऊ शकतो. सो एज्युकेशन हा माणसाला म्हणजे टिल टिल रिटायरमेंट हे कंटिन्युअस एज्युकेशन घेण्याची गरजच आहे. सो फक्त एकच आहे की आपल्याला ते निश आयडेंटिफाय करता आला पाहिजे. टार्गेट ऑडियन्स एक्झॅक्टली आपल्याला डिफाईन करता आलं पाहिजे, कोणासाठी करतोय, आणि गॅप्स काहीतरी युनिक तुम्ही दिलं पाहिजे, जे ऑदर नाही देत आहे. तर खूप मोठी इंडस्ट्री आहे ॲक्च्युली, जी आपण करू शकतो बिझनेस. हा झाला मुद्दा आपला ऑन्टरप्रिनरशिप बद्दल आणि स्टार्टअप बद्दल किंवा ओव्हरऑल एज्युकेशन बद्दल. ह्या गोष्टी आता ना, जसं मला वाटतं की ह्या गोष्टी सिटीमध्ये असल्यामुळे आपल्याला ॲक्सेसिबल आहेत. म्हणजे आपल्याला एज्युकेशन आपण घेऊ शकतो किंवा आपण डिमांड करू शकतो गव्हर्नमेंटला की बाबा तुम्ही चेंजेस करा, ABCD, दॅट इज डिफरंट पार्ट. बट जेव्हा आपण थोडं रुरल साईडला जातो, शहर सोडून बाहेर जे खेडेगाव असतात, शहराला लागून तिथं जातात, तुम्ही तिथंही काम केलेलं आहे, ऑन्टरप्रिनरशिप डेव्हलपमेंट असेल, तर तिथं तुम्हाला या सगळ्या स्किल दिसतात का? तिकडं अजूनही काही खूपच बेसिक गोष्टींचं कमी आहे काय? त्याचा काय अनुभव आहे तुम्हाला? प्रत्येकाचे ॲस्पिरेशन्स लेवल वेगळे असतात आणि
प्रत्येकाचा एक जो बेस वर्क आहे किंवा जो फाउंडेशन नॉलेज आहे, वेगवेगळ्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या तुमच्या जिओग्राफीनुसार किंवा तुमच्या एज्युकेशननुसार तुमचं फाउंडेशन नॉलेज वेगळं असतं. किंवा ॲस्पिरेशन्स वेगळे असतात. आता सपोज एखादा कोणी इंजिनिअरिंग स्टुडंट आहे, सो ऑलरेडी त्याचं बेस वर्क स्ट्राँग आहे, तर तो काहीतरी त्याच्याहून अबव्ह काहीतरी बघेल, की मी काहीतरी मॅन्युफॅक्चरिंग करेल, राईट? जेव्हा तुम्ही टियर 2मध्ये जाल किंवा किंवा तुम्ही सपोज टेक हबमध्ये जाल बँगलोरमध्ये, तर तिकडे प्युअरली टेक्नॉलॉजी बेस्डच काम होईल, राईट? सो तुम्ही AI यूज करून कसं तुम्ही हे वर्क ऑटोमेट करू शकता त्याच्यावरती फोकस असतो. सो आता हे सेम गोष्ट AIची एक गोष्ट मी एका रुरल पर्सनकडून एक्सपेक्ट नाही करू शकत. त्याचा तेवढा बेस वर्कच नाही आहे. आता काय होतं की आपल्याला वाटतं की वन सोल्युशन फिट्स फॉर ऑल, पण तसं नाही आहे. प्रत्येकाच्या लेवल आता आम्ही जेव्हा रुरलमध्ये काम करतो, तेव्हा आम्ही त्यांचं बघतो की त्यांना फार्मिंगच्या बाहेर दुनिया काय आहे ते माहितीच नाही आहे. आणि मग आम्ही रुरल प्रॉब्लेम्सवरती, रुरल सोल्युशन्सवरती फोकस करतो. मग आता रुरलमध्ये काय आहे की गव्हर्नमेंट फोकस करते की घरकुल योजना आहे, नवीन-नवीन घरं बनले पाहिजे, वॉटर, सॅनिटेशन हे बेसिक प्रॉब्लेमवरती अजूनही ते स्टकअप आहे. इलेक्ट्रिसिटी तिथे पोहोचत नाही आहे. तर आपण यांना AIचं नॉलेज देऊन काही फायदा नाही. आपण त्यांना बेसिक नॉलेज काय दिलं पाहिजे की कन्स्ट्रक्शन कसं करायचं किंवा इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्ट्स कसे घ्यायचे की ज्याच्याने तुमच्या घरी इलेक्ट्रिकल येईल. वॉटर पाईपलाईन, प्लंबिंग सोल्युशन्स कसे बनवायचे किंवा तुमच्याकडे तुम्ही फार्मिंग करताय, तर त्याच्यावरती असं काय प्रोसेस करू शकतात की ज्याच्याने त्याची पेरिशेबल लाईफ वाढेल. म्हणजे टोमॅटो तुम्ही बनवताय, पण टोमॅटो जर का तुम्ही डिहायड्रेट केलं, पावडर केलं, तर त्याची पेरिशेबल लाईफ वाढेल, तुमचं चांगली व्हॅल्यू मिळेल. सो रुरलला त्या नॉलेजची गरज आहे. आणि मग ऑफकोर्स मी असं नाही म्हणत की त्याने तिथे लिमिट केलं पाहिजे, पण ॲटलिस्ट एक लेवल अप झाली पाहिजे. आता कोणी इंजिनियर जॉबला लागला, तो पहिल्याच दिवशी मॅनेजर नाही बनत किंवा पहिल्याच दिवशी CEO नाही बनत. तो सगळ्यात आधी ट्रेनी म्हणून जॉइन होतो, मग तो एक्झिक्युटिव्ह होतो, मग मॅनेजर होतो, मग तो हेड ऑफ डिपार्टमेंट होतो, डायरेक्टर होतो आणि मग CEO होतो. असे खूप सारे लेयर्स आहे. तसेच लेयर्स रुरलमध्ये एंटरप्रेन्योरशिपमध्ये पण आहे. तो एखादा कोणी सपोज एक फार्मर आहे, की ज्याला फार्मरच्या बियॉन्ड नाही बघितलं. मे बी त्याला तुम्ही कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये आणा. मे बी त्याला तुम्ही इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीमध्ये आणा. जे लोकल त्या रुरलमध्ये तिथे तो बिझनेस करू शकतो. रोड कन्स्ट्रक्शन करू शकतो. मग तिथून तो फर्दर अपग्रेड करेल स्वतःला, की आज मला सारखं एक बिल्डिंग बांधता आली किंवा घर बांधता आलं. मग मी मे बी एक मोठी मल्टी फ्लोअर बिल्डिंग कशी बांधू शकतो, त्याचं नॉलेज घेतलं पाहिजे. सो लोकलमध्ये रुरलमध्ये तुम्ही जाल, तर रुरलच्या रिक्वायरमेंट समजा, तिथले त्यांचे ॲस्पिरेशन लेवल समजा आणि मग त्यांना त्या एक्झिस्टिंग ॲस्पिरेशनवरून एक लेव्हल अप करा. हे धिस वर्क्स रिअली वेल फॉर अस. आणि आय थिंक याच्याने आम्ही सोल्युशन्स आता आम्ही बघतोय, आम्ही लोकांना फक्त कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीचं ट्रेनिंग दिलं. मेसन असेल, RCC असेल, कन्स्ट्रक्शन. पण आज ते लोकं ₹1-1 लाख महिना कमवत आहे. जो एक इंजिनिअरसुद्धा नाही कमवत आहे. आणि ते लोकं म्हणजे नेक्स्ट 6 मंथ्स त्यांच्याकडे प्रोजेक्ट्स आहे. त्यांच्याकडे कंटिन्युअस काम आहे. पण डुईंग व्हेरी बोरिंग वर्क. आपल्याला असं वाटतं की अरे कन्स्ट्रक्शन करणं इट्स व्हेरी बोरिंग वर्क किंवा हे तर टेक्नॉलॉजी नाही. आपल्याला त्याचं हे वाटतं, पण इट इज गिव्हिंग यू मनी. असा पैसा देतोय की जो एक इंजिनिअरला पण नाही मिळत. आज तुम्ही शहरी भागात बघा, एक इंजिनिअरची सॅलरी बघा आणि जो असं इलेक्ट्रिशियन आणि हे जे कामं करतात त्यांचे बघा. सो याला आपण बोरिंग वर्क बघतो, बोरिंग वर्क वाटतं ते, बट इट इट ॲक्चुअली गिव्स यू अ लॉट ऑफ मनी. सो ऑफकोर्स तुमचं ॲस्पिरेशन लेवल हाय झाले पाहिजे. मे बी यू शुड थिंक ऑफ मॅन्युफॅक्चरिंग, बट एक रुरल पर्सनकडून ते एक्सपेक्टेशन नाही पाहिजे. लेवल्स त्याच्या वेगळ्या असतात. राईट, डेफिनेटली. आणि मला वाटतं बोरिंग बिझनेसेसमधनं जास्त पैसे मिळतात. फॅन्सी बिझनेसेस आपण बघतोच आपण आजकाल स्टार्टअप कल्चरमध्ये जे फॅन्सी बिझनेसेस, फॅन्सी नावं, ते सगळे आज कुठे झोपलेत. सो तो एक आहे. आता तुम्ही एंटरप्रेन्योरशिपमध्ये एज्युकेशन घेतलेलं आहे. आता आपण असंही एज्युकेशनबद्दल बोलतोच आहे एंटरप्रेन्योरशिपच्या. तर तुम्ही US मधनं एज्युकेशन घेतलं आहे. सो तुम्हाला काही फरक जाणवतो का की तिकडं एज्युकेशन घेतल्यामुळे? आता फॉर एक्झाम्पल म्हणजे हा माझा वैयक्तिक प्रश्न असा असू शकतो की तिकडचं एन्व्हायरमेंट वेगळं आहे. तिकडची इकोसिस्टीम एंटरप्रेन्योरशिपची किंवा स्टार्टअपसाठीची म्हणजे त्यांची सोसायटीचं स्ट्रक्चरच वेगळं आहे. सो तिकडं एखादा एंटरप्रेन्योरशिपला किंवा एखादा एंटरप्रेन्योर आहे ज्याने स्टार्टअप सुरू केलं आहे, त्याच्याकडे कोणी
ह्याला काहीच जमत नाही म्हणून याने बिझनेस सुरू केला, असं ते बघत नाही. सो हे जे तुम्ही एज्युकेशन तिकडे घेतलंय किंवा ऑन्टरप्रिनर, त्याचा इथं किती उपयोग होतोय, आणि तिकडचं जे काय मॉडेल आहे ते इकडं जर तुम्ही काही आणू शकलात तर ते तुम्ही कुठलं आणाल, म्हणजे तुमचा चॉईस काय असेल? सो आपल्या इथे तिथल्या एज्युकेशनमध्ये क्रिएटिव्ह वर्कला जास्त व्हॅल्यू आहे. काहीतरी प्रॉब्लेम सॉल्विंग करा. वेरॅज इथे जे आहे तर ते असाइनमेंट बेस्ड, म्हणजे इथल्या एज्युकेशनमध्ये हे असाइनमेंट करा, भलेही त्या क्लासमध्ये 50 लोक सेम असाइनमेंट करेल, तिकडे तसं नाही. तिथे प्रत्येकाचं युनिक काहीतरी त्यांना एक्सपेक्टेड आहे नॉलेजमध्ये. नाव कमिंग टू युअर क्वेश्चन, स्पेसिफिकली की तिथल्या एज्युकेशनमध्ये काय डिफरन्स आहे असं ना, आणि काय इंडियामध्ये आलं पाहिजे असं म्हणता ना. सो काही गोष्ट जे फॅक्टर्स आहे जे तिथेच राहतील किंवा ते आउट ऑफ इंडिया जास्त युनिक राहील इज एक्सपोजर. आता मी जेव्हा होतो माझ्या क्लासमध्ये 45 स्टुडंट्स होते, पण 25 कंट्रीजमधून होते. सो त्याच्यामुळे काय होतं की मला माझ्या क्लासमध्येच मला जगात काय चालू आहे, जगाचे काय कल्चर्स आहे, त्यांची थिंकिंग प्रोसेस काय आहे, ते मला माझ्या क्लासमध्ये बसूनच मिळायचे. त्याच्यामुळे काय होतं की तिथून जो एज्युकेशन घेतलं आहे तिथेच त्याने बिझनेस सुरू केला, तर त्याच्याकडे ऑलरेडी एक ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह रेडी असतो. तिथले जे बिझनेसेस सुरू होतात तर त्यांचा डे वनपासून थॉट काय रेडी असतो की मी हा बिझनेस ग्लोबली कसं स्केल करू शकतो. वेरॅज इंडियामध्ये आपला थॉट असतो की मी नाशिकचा किंवा मी माझ्या कॉम्पिटिटरचा बिझनेस मी कसा बंद करू शकतो, आपण तो विचार करतो. पण आपण मोठा विचार नाही करत की अरे आपण हा पूर्ण इंडियामध्ये घेऊन जाऊ शकतो, पूर्ण जगात घेऊन जाऊ शकतो. सो एज्युकेशन डिफरन्स इज दोन्हीमध्ये. आता मी इंडियामधून इंजिनिअरिंग केलं, US मध्ये मास्टर्स केलं, राईट. एज्युकेशन जो मला कॉलेजमध्ये प्रोफेसर्सकडून मिळाला, नॉट मच. म्हणजे इंडियाचे प्रोफेसर्स मला जास्त नॉलेजेबल वाटतात. पण तिथे काय होतं की तिथे वर्किंग प्रोफेशनल्स येऊन शिकवायचे. आमच्या क्लासमध्ये फेसबुकचा प्रॉडक्ट मॅनेजर येऊन शिकवायचा. सो मग तो जेव्हा पण एखादी कॉन्सेप्ट समजवायचा, सो ते कायम एक त्या कॉन्सेप्टला रिअल वर्ल्डने कनेक्ट करून दाखवायचे. म्हणजे मी सपोज कस्टमर्स कसे मिळवायचे किंवा सो त्याचं एक्झाम्पल ते फेसबुकच्या रिलेटेड ॲनॉलॉजी करून दाखवायचे की फेसबुकमध्ये मेटा ॲड्सवरून कसे तुम्ही कस्टमर्स मिळवू शकतात किंवा असं ते ॲनॉलॉजी करून दाखवायचं आहे. सो ती कॉन्सेप्ट इझिली फीड व्हायची. त्याच्यानंतर तिथले जे असाइनमेंट्स राहायचे ते एकदम क्रिएटिव्ह असाइनमेंट्स, म्हणजे असं मेरिट बेस्ड नाही राहायचा की हे असंच पाहिजे तरच तुम्हाला, इट शुड बी क्रिएटिव्ह. सो तो एक डिफरन्स होता. थर्ड जो डिफरन्स होता तो माझा, आता मी एंटरप्रेन्योरशिप एज्युकेशन घेतलं तर माझ्यासाठी नंबर 1 गोष्ट काय होती की मी एक व्हेंचर बिल्ड करायला पाहिजे. सो ॲट द एंड ऑफ द इयर आम्ही एक व्हेंचर बिल्ड केला, प्रॉपर एक बिझनेस बिल्ड केला, आणि तो बिझनेस आम्ही इन्व्हेस्टर्सला पिच केला, आणि त्याच्यावरती इन्व्हेस्टर्सनी रेटिंग्स दिले, हे दिले, आणि सो त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण जर्नी म्हणजे आम्ही सुरुवातीला आयडिएशन स्टेजवरती होतो आणि बाय द एंड ऑफ द इयर आम्ही ॲक्च्युअलमध्ये प्रॉडक्ट पूर्ण बनवला, पूर्ण व्हेंचर बनवला. सो तशा टाईपमध्ये आपल्या इथे एवढं नसतं की तुम्ही काहीतरी प्रॉडक्ट बनवा रिअल वर्ल्डमध्ये. तुम्ही आता आम्ही तो प्रॉडक्ट मार्केटमध्ये जायचो, तो घेऊन फिरायचो, कस्टमरचे फीडबॅक्स घ्यायचो. सो अशा टाईपचं एज्युकेशन तिकडे जास्त फोकस्ड आहे. एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज तुम्ही काय करतात त्याला पण खूप जास्त वेटेज होता. आता हा पॉईंट मला एकदम एंड ऑफ द इयर कळाला की याला पण वेटेज आहे. पण मी ते ड्युरिंग द कोर्स मी खूप एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज करत होतो. त्याच्यामुळे बाय द एंड ऑफ द इयर आय वॉज अवॉर्डेड एंटरप्रेन्योरियल लीडर ऑफ द इयर. आमच्या कॉलेजमध्ये आय वॉज टॉपर. बट त्याच्यासाठी जस्ट एज्युकेशन किंवा माझे ग्रेड्स इम्पॉर्टंट नव्हते. मी एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी काय करतो, मी व्हेंचर काय बिल्ड केला, याच्यावरती पण खूप हेवी वेटेज होता. सो इंडियामध्ये काय आलं पाहिजे एज्युकेशन याच्या रिलेटेड. सो इवन आय एम प्लॅनिंग टू ओपन अप अ बिझनेस स्कूल इन इंडिया की ज्याच्यामध्ये एंटरप्रेन्योरशिप फोकस्ड राहील. सो फर्स्ट थिंग इज की एक्सपेक्टेशन्स सेट करायचे. एक्सपेक्टेशन हा मास्टर्स इन एंटरप्रेन्योरशिप केल्यानंतर तुम्ही जॉबसाठी एक्सपेक्टेशन नाही करू शकत. एक्सपेक्टेड आहे की तुम्ही काहीतरी व्हेंचर बिल्ड करा. मे बी इट विल टेक टाईम, बट तुम्ही व्हेंचरच बिल्ड करायला पाहिजे. सेकंड इज की तुमचा जो करिक्युलम आहे तो इंडस्ट्री लिंक्ड असला पाहिजे, इंडस्ट्री अलाइंड. आपल्या इथे अजूनही
AI ची दुनिया इतकी पुढे निघून गेली आहे आणि आपण अजूनही जर का म्हणजे कोडिंग लँग्वेजेस आपल्यात नाही होते किंवा AIचं इंटिग्रेशनच नाही करिक्युलममध्ये. सो करिक्युलम इज व्हेरी आउटडेटेड. सो करिक्युलम खूप अपडेटेड पाहिजे. इट्स नॉट नेसेसरी की ते तुमचं कॉलेज किंवा एज्युकेशन युनिव्हर्सिटीशी अफिलिएटेड पाहिजे. आज तुमचं एज्युकेशन काय आहे, किती प्रॅक्टिकल तुम्हाला नॉलेज माहिती आहे, रिअल वर्ल्ड सोल्युशन्स किती तुम्हाला माहिती आहे, हे जास्त इम्पॉर्टंट आहे तुम्हाला बिझनेस एस्टॅब्लिश करण्यामध्ये. सो आय थिंक ओव्हर द इयर्स आपण बघू की डिग्रीची व्हॅल्यू कमी होईल. एक ट्रेडिशनल इंजिनिअरिंग किंवा ट्रेडिशनल MBA करायची व्हॅल्यू कमी होईल. पण जे लोक प्रॅक्टिकल नॉलेजवरती फोकस करून काहीतरी डिग्री मिळवत आहे किंवा मे बी सम एज्युकेशन घेत आहे, त्यांची व्हॅल्यू खूप ओव्हर द इयर्स आपल्याला दिसेल की हे लोक खूप पुढे जाईल. तुम्हाला असं कुठलं फील्ड वाटतं? जसं आता AI आहे, AI तर ऑब्व्हियसली राहणारच आहे. पण याच्याशिवाय अजून असे कुठले फील्ड आहेत? कारण आत्ता होतं एक असं आहे की आपण सगळे सोशल मीडियावर असतो आणि इंजिनियर असो, MBA असो, एव्हरीबडी इज ऑन फेसबुक, इंस्टाग्राम. सो तिथं सारखं AI सारखा भडीमार असतो. सो लोकांना वाटतं की हे एकच सेक्टर आहे, त्याच्यात सगळं होणार आहे. पण ते सोडून अजून असे कुठले सेक्टर्स तुमच्या बघण्यात आले ते की ज्याचं फ्युचर AI सारखंच ब्राईट आहे? सगळे सेक्टर्समध्ये अपॉर्च्युनिटी आहे. प्रॉब्लेम इज की आपल्याला ते गॅप्स आयडेंटिफाय करता आले पाहिजे. प्रत्येक याच्यामध्ये गॅप्स आहे. एक्झिस्टिंग मार्केटमध्ये तुम्ही एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये राहा, तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जा, तुम्ही इलेक्ट्रॉनिक्समध्ये जा, प्रत्येक याच्यामध्ये गॅप्स आयडेंटिफाय करता आले पाहिजे. आता मी कालच एक रिपोर्ट वाचला. ॲटमबर्ग फॅन्स एक कंपनी आहे जी आउट ऑफ नोवेअर इमर्ज झाली. एवढ्या वर्षी बजाजने फॅन्सचा बिझनेस बजाज किंवा अदर ब्रँड्सने कॅप्चर करून घेतला होता. बट आज ॲटमबर्गचा 45% मार्केट शेअर आहे, जो खूप लार्ज आहे. त्यांनी बेसिक गॅप आयडेंटिफाय केला की इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन लेस झालं पाहिजे. सो इन टर्म्स ऑफ सेक्टर्स आय वुड से फूड सेक्टर एक खूप चांगला मला वाटतो. फूडमध्ये प्रोसेसिंग अजून इंडियामध्ये काहीच होत नाही. इंडियामध्ये ॲग्रिकल्चर, फॉरेनमध्ये 50 to 70% प्रोसेस होतो रॉ ॲग्रिकल्चर प्रोड्यूस. आज इंडियामध्ये फक्त 5 to 10% आहे. सो 10 टाइम्स स्कोप आहे त्याच्यामध्ये काम करण्यासाठी. त्याच्यानंतर रिन्युएबल एनर्जी सेगमेंटमध्ये असं आहे की आज AI जरी राहिला तर AIसाठी इम्पॉर्टंट काय आहे, एनर्जी कन्झम्पशन खूप जास्त हेवी आहे. सो यू कॅन प्रोड्यूस एनर्जी, किंवा त्या एनर्जी इकोसिस्टममध्ये यू कॅन बी इन्वॉल्ड इन टू मे बी बिकम अ इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर ऑर मे बी हॅव अ ट्रान्सफॉर्मर बिझनेस, काहीतरी इलेक्ट्रिकल कंट्रोल पॅनल्स बनवा. सो एनर्जी इकोसिस्टम मला एक खूप स्ट्रॉंग वाटतं की ज्याच्यामध्ये खूप काही आहे. कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री, राईट, इट व्हेरी इझी टू स्टार्ट. त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शनमध्ये यू आर सीइंग बूम एव्हरीवेअर. म्हणजे मग ते पार इन्फ्रास्ट्रक्चर असेल, रोड, हायवेज, टनल्स असतील किंवा बिल्डिंग्स कन्स्ट्रक्शन असेल. सो वी आर ॲट व्हेरी अर्ली स्टेज. फॉरेनच्यापेक्षा आपण खूप अर्ली स्टेजमध्ये आहे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर कॉन्टेंट क्रिएशन. आज कॉन्टेंट मला वाटतं की खूप स्कोप आहे, खूप क्रिएटिव्ह आयडियाज आहे. आपण सुद्धा पॉडकास्ट शूट करतो. सो इट इज समथिंग कॉन्टेंट क्रिएशन ओनली. याला प्रत्येकजण आज इंडियामध्ये 1000 क्रिएटर्स असे की जे मे बी 1 crore अँड अबव्ह कमावतात. पण 140 crore आपली जर का पॉप्युलेशन आहे, सो मे बी 1 लाख लोक तरी पाहिजे की जे 1 crore अँड अपवर्ड्स कमवले पाहिजे. सो कॉन्टेंट खूप सारं तुम्ही क्रिएट करू शकता. तुमच्या वर्निक्युलर लोकल लँग्वेजमध्ये करू शकतात किंवा एखादा पर्टिक्युलर टॉपिक घेऊन तुम्ही कॉन्टेंट क्रिएट करू शकतात. त्याच्यानंतर यू कॅन बेसिकली व्हाईट स्पेसेस तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. ड्रोन सेगमेंट आजकाल खूप डिफेन्स ड्रोन सेगमेंट आहे की ज्याच्यामध्ये खूप काम होतं आहे आजकाल इंडियामध्ये. सो ड्रोन म्हणजे त्या इंडस्ट्री, म्हणजे बेसिकली तुम्ही ती इंडस्ट्रीज आयडेंटिफाय करता आली पाहिजे की ज्याच्यामध्ये खूप स्कोप आहे. मग त्या इंडस्ट्रीमध्ये व्हाईट स्पेसेस शोधता आल्या पाहिजे. आता माझ्या फ्रेंड्समध्ये काही जण ड्रोन मॅन्युफॅक्चरिंग करत आहे, काही जण ड्रोनचं ट्रेनिंग देत आहे, काही ड्रोनचे सॉफ्टवेअर बनवत आहे, राईट. तर त्या सेगमेंटमध्ये नॉट नेसेसरी की ड्रोन म्हणजे फक्त मॅन्युफॅक्चरिंगच करायचं. यू कॅन बिकम अ कंपोनंट मॅन्युफॅक्चरर. ड्रोनचं ट्रेनिंग तुम्ही देऊ शकतात, सॉफ्टवेअर्स तुम्ही बनवू शकतात. सो सगळ्या याच्यामध्ये स्कोप आहे. सो AI मध्ये बिझनेस बिल्ड करण्यापेक्षा AIचं इम्प्लिमेंटेशन कसं करता येईल आपल्या कोअर बिझनेसमध्ये. आज BPO सेक्टर आहे, इंडियाचा खूप स्ट्रॉंग आहे. पण आज AI
तो BPO सेक्टर रिप्लेस करू शकतो. सो यू कॅन स्टील थिंक ऑफ स्टार्टिंग अ BPO सेक्टर बट युझिंग AI. सो तुम्ही 100 लोकं एम्प्लॉय करण्यापेक्षा तुम्ही AIचा यूज करा. 10च लोकांना एम्प्लॉय करा, पण तो AI इतका पॉवरफुल बनवा की जो प्युअरली एका पर्टिक्युलर इंडस्ट्रीच्या BPO सेक्टरला खूप जास्त डेटा त्याच्यामध्ये फीडेड आहे. सो सेगमेंट्स खूप आहे. इट इज इम्पॉर्टंट काय आहे की ते व्हाईट स्पेसेस, ते गॅप्स आयडेंटिफाय करता आले पाहिजे. तो गॅप जर का तुम्ही नाही आयडेंटिफाय करू शकले तर देन नो मॅटर तुम्ही एकदम बूमिंग इंडस्ट्रीमध्ये जरी असले तरी तुम्ही सक्सीड नाही करू शकत. आजचं म्हणजे जेवढं मला कन्क्लुजन कळलं किंवा ज्या गोष्टी लक्षात आल्या त्या ह्या की एज्युकेशनमध्ये हा मुद्दा असलाच पाहिजे. ऑन्टरप्रिनरशिप असेल किंवा स्टार्टअपबद्दलचं नॉलेज असेल. स्टार्टअप म्हणजे एक प्रकारचा बिझनेसच आहे. जस्ट लाईक डायरेक्ट उडी मारतो आपण, ते आपण कोट्स म्हणतो ना की आपण डायरेक्ट जम्प करतो विदाउट एनी पॅराशूट आणि अलॉंग द वे आपण पॅराशूट तयार करतो. सो त्याचं जर एज्युकेशन मिळालं आज येणाऱ्या जनरेशनला तर मला वाटतं डेफिनेटली जास्त ऑन्टरप्रिन्युअर्स तयार होतील आणि जेवढे जास्त आयडियाज येतील. होऊ शकतं इन फ्युचर असे बरेचसे एकमेकांचे बिझनेसेस असतील जे JV जातील किंवा होऊ शकतं की दोघं मिक्स करतील आणि कुठला तरी एक तिसरा मोठा बिझनेस तयार. सो ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत, क्रिएट करणारा पाहिजे. आणि जसं तुम्ही मगाशी सांगितलं की गॅप्स काय आहेत, प्रॉब्लेम्स काय आहेत, हे जर का तुम्हाला आयडेंटिफाय, आणि हे आयडेंटिफाय करण्यासाठी जर तुम्हाला जर योग्य एज्युकेशन मिळालं किंवा ते आयडेंटिफाय कसे करायचे आणि ते कुठून करायचे, तर मला तर डेफिनेटली अगदी कोणी ज्याच्याकडे स्किल्ससुद्धा नाही आहेत पण त्याला आपण बरेच लोक म्हणतात मला इतरी करायचं आहे, तो सुद्धा मला वाटतं ऑन्टरप्रिनरशिपची जर्नी सुरू करू शकतो. सो आज तुम्ही आलात वेळात वेळ काढून आणि खूप इन्साइटफुल एपिसोड होता आजचा. पण मला असं वाटतं की आपण पुन्हा एकदा याच्यावर चर्चा करूयात. आपण एक नवीन एपिसोड ठेवूयात स्पेसिफिकली ऑन्टरप्रिनरशिप आणि स्टार्टअप, कारण बरेचसे अजून असे क्वेश्चन्स आहेत माझ्या पण डोक्यामध्ये आहेत. आणि तुमचे पण जर का काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा तसं, म्हणजे मग नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण ते सरांना डिरेक्टली विचारूयात. सो सर, आज तुम्ही आज आलात आणि आम्हाला वेळ दिलात, खरंच थँक्यू. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. थँक्स.